त्या पोल्युशनमुळं आपल्या बॉडीमध्ये काय काय प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात? ओके. हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण एन्व्हायर्मेंटल पोल्युटंट्सनी आपल्याला लगेच त्याचे परिणाम दिसत नाही. क्रॉनिक एक्सपोजरमुळे आपल्याला खूप भयानक बिमाऱ्या नंतर आपल्या वयाच्या नंतरच्या काळी होतात. सो आपण ऐकलं असेल की आजकाल ॲस्थमा, COPD, रेस्पिरेटरी इन्फेक्शन्स यासारख्या आजारांचा नंबर खूप जास्त वाढलेला आहे. डॉक्टर अरविंद कुमार जे भारतातले एक खूप तज्ज्ञ लंग सर्जन आहेत, त्यांनी असं प्रेडिक्ट केलं आहे की पुढच्या 20 वर्षामध्ये लंग कॅन्सर विल बी द सिंगल मोस्ट कॉज ऑफ डेथ ऑर द मेजर कॉज ऑफ डेथ इन द कमिंग 20 इयर्स. असं का बरं? तर लंग कॅन्सर होण्याचं मुख्य कारण हे स्मोकिंग असं मानलं जायचं सम इयर्स बिफोर. बरोबर. But today, this difference has no longer existed. Both smokers and non-smokers are equally exposed to the risk of lung cancer because of environmental pollution. बरोबर. आणि आपण जन्मल्यापासून जर इतक्या कॅन्सरस आणि टॉक्सिक एअरमध्ये श्वास घेतला तर आपल्याला वयाच्या 20 आणि 25व्या वर्षीच लंग कॅन्सर कसा काय नाही होणार? कारण कुठलंही कॅन्सर डेव्हलप होण्यासाठी एक 20 ते 25 वर्षांचं एक्सपोजर त्या टिश्यूला लागतो. सो आजकाल प्रीमॅच्युअर लंग कॅन्सर डेव्हलप होण्याचे रेट खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहेत.